या अण्णा. तुम्ही इथे आराम करा आणि काही लागलं तर मला सांगा. नहीं, काहीही नकोय. मनोज सुन ना। सगळ्यांना सांगितलंस? हाँ सबको बताया। वो क्या है, इंदु आंटी को पूछने के लिए आया था। वो है ना घर पे? अरे आई नाहीये घरी, ती मगाशीच कुठेतरी बाहेर निघून गेली. अरे ठीक है, कोई बात नहीं, मैं चलता हूँ। तेजा गुस्सा हो जाएगी नहीं तो। बरं बरं ठीक मैं आहे. तो बाय। अण्णा मी काय म्हणतो, तुम्ही आराम करा इथे आणि काही लागलं की मला फोन करा. मी आहे हर्षित आणि तेजा त्यांच्या घरी. हां येतो. मनोज, हां अण्णा. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. बोला ना अण्णा, काय महत्वाचं बोलायचंय? बोला ना अण्णा, काय महत्वाचं बोलायचंय? मी वल्लरीला भेटलो. वरवर तिचं वागणं ठीक वाटलं मला. तिनं मला चहा सुद्धा विचारला. पण का कुणास ठाऊक, पण काहीतरी वेगळं आहे असं वाटत होतं मला. मला माहिती आहे तुम्ही शहरात राहिलेली शिकलेली मुलं आहात. तुमचा यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. ही संक्रांत वल्लरीवर खूप मोठं संकट घेऊन आली. खूप मोठं संकट. पण अण्णा तुम्हाला असं का वाटतंय? वल्लरी तुमच्याशी नीट बोलली नाही का? नाही म्हणजे वल्लरी आता कुठल्याच टेन्शनमध्ये किंवा स्ट्रेसमध्ये नाहीये. नाही म्हणजे आम्हाला मूल होऊ शकत नव्हतं म्हणून मी आणि वल्लरीने दोघांनी ट्रीटमेंट घेतली. आता आम्ही दोघेही आई बाबा होऊ शकतो, त्यामुळे वल्लरी आनंदात आहे. हां मध्ये मंजुषाची केस झाली त्यामुळे जरा स्ट्रेसमध्ये होती, टेन्शनमध्ये होती, पण केस जिंकली म्हणून ती आनंदात आहे. स्ट्रेसमध्ये किंवा टेन्शनमध्ये नाहीये. तरी सुद्धा तुम्हाला असं का वाटलं? अण्णा कसलं संकट येणार आहे? कसलं संकट येणार आहे, कधी संकट येणार आहे हे मी तुला आत्ता काहीच सांगू शकत नाही. हां पण मला जे दिसतंय ते सांगू शकतो. हे संकट अतर्क्य आहे, अमानवीय आहे. मला एक सांग, वल्लरीच्या वागण्यात तुला हल्ली काही फरक जाणवला? म्हणजे वल्लरी या आधी असं कधीच वागली नव्हती, असं काही वागली, काही जाणवलं, काही अनुभवलं?
हे संकट साधं सुधं नाही, मोठं आहे. मात्र मनोज, या काळात वल्लरीची साथ तुलाच द्यावी लागेल. या काळात तिचा हात घट्ट धरून ठेव. त्या मुलीबरोबर काय घडलंय, काय घडणार आहे हे मी तुला आत्ताच सांगू शकत नाही, पण इतकं मात्र नक्की सांगेन, हे संकट साधं सुद्धा नाही. मनुष्याच्या हातातलं काम नाही आहे हे. बघ, मी या सगळ्यातून मार्ग काढेनच, कारण वल्लरी मला माझ्या लेकीसारखी आहे. पण मी तुला आत्ताच खात्री देऊ शकत नाही की हे सगळं कधी संपेल, किती वेळ लागेल, किती काळ लागेल. मनोज, एक मात्र नक्की सांगेन, लग्नगाठ बांधताना पत्नी पतीच्या प्रत्येक सुखदुःखात त्याच्या सोबत राहील अशी शपथ घेते. अगदी तसंच पुरुषाने सुद्धा आपल्या पत्नीच्या कठीणातल्या कठीण प्रसंगात तिच्या बरोबर राहिलं पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे. जशी पत्नी आपल्या पतीसाठी कटिबद्ध असते, तसंच पती सुद्धा आपल्या पत्नीसाठी जबाबदार असतो. हे संकट तुमची परीक्षा बघणारं ठरेल, कारण ही संक्रांत तुमच्या नात्यावर येणार आहे, तुमच्या प्रेमावर, तुमची सगळी स्वप्न धुळीस मिळवण्यासाठी येणार आहे. पण तू घाबरू नकोस मनोज. मला आता ह्याच्यातून काही मार्ग सापडत नाहीये, पण मी नक्की मार्ग शोधेन. पण तू मात्र वल्लरीची साथ सोडू नकोस, कारण काळ कठीण आहे, संकट घोंगावत आहे, संकट जवळ आलंय. वल्लरी, 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 काय झालं? फेरला. डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन पण खूप वेळ झालाय ग. अजून का नाही शुद्धीवर येते? मला टेन्शन येते यार खूप. स्वामी, आमच्या वल्लरीला लवकरात लवकर बरं करा प्लीज. हे सगळं काय होऊन बसलंय ग अचानक? म्हणजे अशी कशी बेशुद्ध पडली वल्लरी? तिला आधी काही त्रास होत होता का? तुझ्याशी काही बोलली होती का ती? मला तरी काही सांगितलं नव्हतं तिने. नाही ग, मला पण कल्पना नाहीये काहीच. हे बघ, डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं तेव्हा सांगितलं होतं की 1-2-2.5 तासात ती येईल शुद्धीवर. पण 4 तास होत आले, ती शुद्धीवरच येत नाहीये. सगळं ठीक असेल ना ग? काही झालं नसेल ना हिला? काही नाही, हे बेशुद्ध पडण्याचं सगळं नाटक आहे, नाटक. हा, घरातले काम करायला नको,
नुसतं खटला 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 करत बाहेर फिरायचं. आणि आता तर काय, सासू चाली ना घरात काम करायले, म्हणून इले असं बेशुद्ध पडण्याचं नाटक करायला सुचलं अशीन. मायव, ते म्हणतात ना, आधीच हाऊस आणि त्यात पडला पाऊस, तशी तर आहे. आणि आता तो काय, बेशुद्धच पडली. म्हणजे तिला सांगायला बरं, माझ्या अंगात कशी ताकदच नाही, माहित कशी तब्येतच बरी नाही. हे सगळे नाटकं करून पाना पुढे ढकलायचा विचार आहे तिचा. बघा, मी सांगून ठेवते तुम्हाला. हा, ओ काय बोलताय तुम्ही? जर डोक्यावर पडलेत का? ती बेशुद्ध पडलीये, झोपेचं सोंग घेऊन इकडे झोपलेली नाहीये. जरा सिच्युएशनचा पण विचार करा ना. तुमचं आपलं एकच चालू असतं काय, पाळणा हलवा पाळणा हलवा पाळणा हलवा. अरे हलेल ना पाळणा, होईल मूल, तिला बरं तर होऊ दे. कुठे काय बोलायचं कळत नाही. मायव, आधी तर चहापेक्षा किटलीच गरम आहे काय ग. हे तू कोण आली मला हे सगळं सांगणारी? हा, मी कोण? मी कोण? मी तेजा आहे, तेजा. काय गावाला गेले आणि बुद्धी मंद झाली वाटतं तुमची. अय तेजान बिजा मी नाही ओळखत तुले. आणि माया घरात येऊन मला शानपणा शिकवते का तू? हा जो काही तू हा तोरा आहे ना, तो तुझ्या घरात दाखवायचा. माया घरात मी काय बोलायचं काय नाही हे सांगायचा अधिकार मी तुले दिलेला नाही. तू ना वल्लरीची माया सुनेची मैत्रीण असशील, माई कोणी लागत नाही, समजलं ना? ऐका ना प्लीज, प्लीज जरा आता शांत बसा. तुमची बडबड ना जरा बंद करा. वल्लरीच्या काळजीने आधीच माझ्या जीवाला घोर लागलाय. प्लीज तुम्ही गप्प बसा. डोक्याची मंडई करताय तुम्ही आता. एक मिनिट तेजा, गप्प बस जरा. नाही, हे दिसतंय ना आपल्याला, पण तुला कळतंय ना वल्लरीची तब्येत महत्वाची नाहीये का आपल्यासाठी? आता काय भांडतेस अगं त्यांच्याशी? प्लीज शांत हो. मनोज, वल्लरी 18 तास झोपली असं कळलं मला. तुला समजते का, तिचं असं झोपणं नॉर्मल नाहीये. म्हणजे वल्लरी इतके तास कधी झोपली नाहीये, म्हणून ती अशी कशी झोपली याचा विचार केलायस का तू? तो मुझे लगता है वीकनेस होगा. वो क्या इतने दिन से वल्लरिता इतना काम कर रही है, तो वीकनेस तो होगा ही ना. आपणच लक्ष द्यायला कमी पडलो मनोज. मला वाटतं तिला आरामाची गरज आहे. 1 आठवडाभर तरी तिने आराम करायला हवा. तिला सांग ऑफिसला जाणं टाळ, नवीन काही केस घेऊ नकोस. म्हणजे काय, आराम केला तर बरं वाटेल तिला. चालेल. हे बघ, काही गरज वाटली तर सांग, आम्ही आहोत. हा, डॉक्टरांना बोलवायचं असेल तर आपण पुन्हा बोलवू शकतो. थँक्स. मनोज, मला जरा कॅफेत जावं लागेल. चालेल ना? मी अरे इट्स ओके. हर्षित, मला सोडतोस? अण्णा, येतो. ठीक आहे. मनोज, तुझ्या मनाचं समाधान म्हणून तू डॉक्टरांची मदत घे, माझी काहीच हरकत नाही. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? मागाशी डॉक्टर आले, त्याने वल्लरीला इंजेक्शन दिलं. 1.5 तासात ती शुद्धीवर येईल असंही म्हणाले. पण आता कितीतरी तास झाले वल्लरी शुद्धीवर आलेली नाहीये. मला वाटतं आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे मी सांगतोय तसं कर. अर्थात तुझा विश्वास असेल तर. काय करावं लागेल अण्णा? एक मिनिट, तू मला का सांगतेस? मला समजव, त्यांना समजव ना. ही बाई काय बोलतेय, हिला कळतंय का? अगं, हिला वल्लरीकडनं बाळ हवंय. ही वल्लरी हिची सून आहे. पण तिची काळजी घ्यायची सोडून, तिच्याकडे लक्ष द्यायचं सोडून या बाईचं तर वेगळाच चालू आहे. पाळणा हल्ला नाही, पाळणा हल्ला नाही, मुद्दामून करते. आणि आता तिला हेच वाटतंय की वल्लरी नाटक करते.
तिकडे दिसतंय आपल्या सगळ्यांना की बेशुद्ध पडली आहे वल्लरी, आणि ही बाई बोलते की ती नाटक करते, आणि तुम्हाला बोलते शांतता. त्यांना सांग ना. माय वा, मला काही समजत नाही असं वाटलं का तुले? सगळं समजतंय बर का, सगळं समजतंय मले. हा, तुम्हाला अशी मैत्रिणीचा पुळका, पण मला माहितीये ना माई सून काय ते, आणि तिच्या सगळ्या नाटकं माहिती ना. जरा काही झालं का डोळ्यात पाणी काढायचं. आणि आता तर काय बेशुद्धच पडली आहे. मा पोरगा मन्या तो बी तिलाच सामील आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला काही समजवू नका, मला सगळं समजतात. सगळ्यांची नाटकं सगळी माहिती आहे मला. हा, समजतंय ना? मग जरा आत्ता गप्प बसा ना प्लीज, कारण हे सगळं तुमच्याविषयी नाहीये. आत्ता तुम्हाला काय वाटतंय आणि काय नाही हे महत्वाचं नाहीये. वल्लरीची तब्येत जास्त महत्वाची आहे ना आपल्यासाठी. वल्लरीला मूल हवंय की नकोय, तुमचा मुलगा तुमच्याशी कसा वागतो, वल्लरी काय नाटकं करते हे डिस्कस करण्याची ही वेळ नाहीये. तुम्हाला डेप्थ कळतीये का? डॉक्टर येऊन खूप वेळ उलटून गेलाय तरी वल्लरी अजून शुद्धीवर आलेली नाहीये. सिरियस आहे हे सगळं, प्लीज शांत बसा. मनोज, मगाशी वल्लरीला जेव्हा चक्कर आली होती तेव्हा तुम्ही सगळेजण तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होतात. मी मात्र देवीच्या दर्शनाला गेलो होतो. हा नारळ बघितलास, तिथूनच आणलाय. ही तेजा काय कमी होती म्हणून तू आली मला शहाणपणा शिकवायला काय ग? गरज आहे तुम्हाला ना, शहाणपणा शिकवण्याची गरज आहे. कोणीतरी शिकवायलाच पाहिजे तो. कारण जी बाई स्वतःच्या सुनेबद्दल असं बोलते, स्वतःची सून बेशुद्ध पडली आहे तरी तिला तू नाटक करतेस असं बोलते, त्या बाईला गरज आहे शहाणपणा शिकवण्याची. ए चोंबडे चुप, एकदम चुप, थोबाड बंद कारण चालते हो माझ्या घरात ना. तुमचं घर? हो, कसं कसं तुमचं घर? तुमचं घर तिकडे गावाला, आणि त्या घरात तर मी पाऊलही ठेवणार नाही. हे घर आहे ना, हे घर माझ्या मैत्रिणीचं आहे.
आठवत आहे ना, तिने विकत घेतलंय, वल्लरीचं घर आहे, त्यामुळे मी या घरातनं जाणार नाही. आणि तुम्ही पण याला स्वतःचं घर समजू नका आणि तोंड बंद ठेवा, कळलं ना? तुम्ही तिच्या सासू आहात म्हणून तुम्ही वाटेल ते बोलाल, पण मी नाही सहन करून घेणार ही फालतूची बडबड.